खिमा टाकायचा. तो आता चिकन खिमा. काय पाहिजे तुला? ठेवलं. आता त्याच्यामध्ये मम्मी टाकणार तेल. टाकलं. थोडस जिरं, थोडीशी राई आणि कांदा. कांदा टाकला आणि आता आज बनणार आहे खिमा पाव. आलं लसूण पेस्ट, सुके मसाले. आता मसाला ऍड करणार. मालवणी कोकणी मसाला. कोकणी मालवणी मसाला. हा जिरा पावडर, चिकन मसाला, धना पावडर आणि हे धने पावडर मिक्स करून घ्यायचं. आणि आता थोडस पाणी टाकायचं. कळलं? नाही, थोडस पाणी टाकायचं. आता आपण खिमा टाकायचा. खिमा. हा बघा, चिकन खिमा तो आता त्याच्यामध्ये ऍड करणार. खिमा टाकायचा. तो आता खिमा ऍड करते मम्मी. आणि ते आता मिक्स करून घ्यायचं. मसाला लावून घ्यायचा खिम्याला. हा बघा, खिमा शिजतोय. म्हणजे ते चिकन उकळायला वेळ लागतो का? म्हणजे कसं समजेल शिजला आता? सांगते का, पाणी सगळं पाणी टाकायचं. सगळं पाणी आटायला पाहिजे, मग शिजेल. मीठ म्हणजे 1 पेला तरी पाणी घेतलं असेल ना याच्यात? हो, अर्धा पेला. 1.5 पेला. अर्धा पेला. पाणी जास्त टाकलं तर काय करायचं? आटवायचं शिजून. चांगलं, चांगली गोष्ट आहे ना. जास्त पडलं तर शिजून घ्यायचं चांगलं, नरम पडेल असं. म्हणजे चांगलं शिजेल. पाणी जास्त पडलं तरी. वाफवून घ्यायचं जास्त. शिजतं ते वाफेवर आणि पाण्यात पण. पाणी आटलं बघ. हो, पाणी आटलं. ते म्हणूनच विचारते जल्दी कशी नाही. बारीक करायचं. झाकण ठेवायचं. झाला 5-10 मिनिटं
ठेवायचं, हा बारीक ह्याच्यावर परत ढवळून बघायचं हा आणि मग झालं. झालं. आता झाकण खोललं आणि ते थोडं आता हलवणार. मिक्स करून घेते, ते लागू नये म्हणून ना. कलर चढला ना झाकण ठेवल्यावर. हो तेल सुटलं बघ, तेल सुटलं बघ हे बघ. हो हो कोथिंबीर टाकायची, म्हणजे तेल सुटलं की समजायचं झालं. झालं. हे बघा चिकन खिमा. हे बघा खिमा पाव. काय पाहिजे तुला? चिकन. पण तू तुझं खाल्लं ना. मला बोलव. लिंबू टाकून मस्त. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.